सगळ्यांना नमस्कार, सुप्रभात. आणि सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि दिवाळी तुम्हाला भरभराटीची, आनंदाची, समृद्धीची, समाधानाची जावो. टाळ्या वाजवायला हरकत नाही. मला याची पूर्ण कल्पना आहे की आपल्याला पुढचा कार्यक्रम आवर्जून पाहायचा आहे, ऐकायचा आहे. पण महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा हा आमचा प्रयत्न असतो की जे जे काही आपल्या महाराष्ट्रात, आपल्या भूमीत जे चांगलं आहे ते लोकांसमोर वारंवार आलं पाहिजे, त्यांना आनंद आपल्या लोकांना मिळाला पाहिजे आणि हे सगळं जगासमोर सुद्धा मांडता आलं पाहिजे. आणि म्हणून यावेळेला खूप कार्यक्रमांची योजना माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या निर्देशानुसार आम्ही सुरू केली. मुंबईतच या दिवाळीच्या 3-4 दिवसाच्या काळात 10च्या वर कार्यक्रम आपण करतो आहोत आणि राज्यभरामध्ये एका वर्षामध्ये 365 दिवसांमध्ये 1200 कार्यक्रम आपण त्या ठिकाणी करतो. ही आपली विरासत आहे, धरोहर आहे. एक एक व्यक्ती, एक एक गीतकार, एक एक कवी, एक एक संगीतकार, कलाकार, नृत्य, लोकनाट्य, लोकवाद्य, लोकसंगीत, शास्त्रीय, उपशास्त्रीय, किती गोष्टी सांगायच्या. आणि महाराष्ट्र इतका समृद्ध आहे की त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात काही किलोमीटर गेल्यानंतर वेगळी भाषा आहे, म्हणजे बोलीभाषा आहे, वेगळं संगीत आहे, वेगळं लोकनृत्य आहे, वेगळं लोकवाद्य आहे. याला एक परंपरा आहे. आज ज्या त्रिवेणी संगमाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवला आहे, ज्यामध्ये स्वर्गीय गदी माडगुळकरजी असतील, आपले जगदीश खेबडूकरजी असतील, आपले मंगेश पाडगावकरजी असतील, या सगळ्यांबद्दल किती बोलावं, काय सांगावं. या ठिकाणी अमितने उल्लेख केला की शब्द प्रभू आहेत म्हणून. हे खरंच आहे की शब्द प्रभू आहे, पण माझं तर म्हणणं आहे की तिघांनी मांडलेल्या गोष्टी ऐकल्या, वाचल्या, बघितल्या तर केवळ शब्दप्रभू नाहीत, ते शब्दशूर आहेत असं मला वाटतं. आणि मग प्रत्येकावर एक एक कार्यक्रम नाही आहे, एक एक दिवसाचे कार्यक्रम होऊ शकतात. गदिमांनी दिलेलं गीत रामायण हे आज इतकं अजरामर आहे. सुधीर बाबू फडकेंनी त्याला दिलेलं संगीत आहे, प्रत्यक्षाहून प्रतिमाहून उत्कट. काय शब्दरचना आहे बघा. ज्योतीने तेजाची आरती, एक एक शब्दावर एक एक व्याख्यान होऊ शकते, एकेका ओळीवर एक एक व्याख्यान होऊ शकतं. आमच्या पाडगावकरांनी या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या एका गोष्टीवर मनुष्याने आपलं पूर्ण जीवन कसं जगावं याच्या भूमिका आहेत. असंख्य गाणी खेबुडकरांनी लिहिली आहे, पण संदेश बघा काय. दान दिल्याने ज्ञान वाढते, म्हणजे दिल्याने ज्ञान वाढतं आहे, अशा पद्धतीची भूमिका मांडणारी ही सगळी मंडळी आहेत. आणि म्हणून त्यांच्या कर्तृत्वाला आपला थोडासा हातभार सलाम रूपाने लागावा म्हणून आजचा कार्यक्रम आहे. आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आहे. मला याचा आनंद आहे की दादर माहीममधल्या परिसरातील इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिकांनी याला साथ समर्थन दिलं आहे. आम्ही तुम्हाला एवढंच आश्वासित करू इच्छितो की देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी असेल, आमचं सरकार असेल, हे विकासाचं तर काम करणारच, करतच आहे. आता तुम्ही तो कोस्टल रोड पाहिला आहे, मेट्रो सुरू झालेली पाहिली आहे, उपनगरातली रेल्वे पाहिली आहे, उपनगरातल्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्मच्या फेऱ्या वाढलेल्या पाहिल्यात, किती गोष्टी सांगू. आणि त्यामुळे विकासाची परिमाणं नवीन आम्ही मांडतोच आहोत, पण आम्ही विरासत विसरलेलो नाही. त्यामुळे विरासतचे विकास तर या दोन्ही गोष्टीमध्ये आमचं कार्य चालू राहील. नाहीतर काही लोकांच्या भाषणाला गर्दी आणि मतपेटी शून्यता, आणि काही लोकांनी दिवे लावल्यानंतरही त्यांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही. तर या सगळ्या गोष्टी चालूच असतील, पण आपल्याला या सगळ्यातून मार्ग काढून मुंबईला आपलं आंतरराष्ट्रीय शहर जे आहे त्यातलं आपला सत्वही टिकवायचं आहे, सात्विकताही टिकवायची आहे, संस्कृती टिकवायची आहे, आणि बरोबरीने विकासाची परिमाणं नवीन नवीन मांडायची आहेत. आणि हे सरकार त्यासाठी प्रतिबद्ध आहे, कटिबद्ध आहे.
आणि तुमच्याबरोबर 24 तास 7 दिवस काम करणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो. पुढचा कार्यक्रम मलाही एखादं गाणं ऐकायचं आहे, मग दुसऱ्या कार्यक्रमाला जातो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.